नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देवघराची मांडणी कशी असावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या घरातील देवघर ही आपल्या घराचं सुरक्षा कवच मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, जी निगेटिव्ह एनर्जी आहे, ती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येऊ नये, आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण, सकारात्मक ऊर्जा खेळत राहावी, यासाठी पॉझिटिव्ह एनर्जीचा जो सोर्स असतो तो आपलं देवघर मानलं जातं. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरातील सर्व सदस्याचं संरक्षण होतं, आपल्या घराचं रक्षण होतं, आपल्या कुळाचं रक्षण होतं, आपल्या घराची उत्तम भरभराट होते, सर्व घरातील सदस्यांना सुख, शांती, आरोग्य प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्या कामामध्ये, आपल्या करिअरमध्ये यश मिळते, आपल्या घराची प्रगती उत्तरोत्तर वाढत जाते. या गोष्टी सर्व असतात त्या आपल्या घरातील देवघरावर अवलंबून असतात. त्याचप्रमाणे आपल्या घरातील देवघराच्या वास्तुशास्त्रानुसार अवलंबून असतात. ज्याप्रमाणे आपल्या घरातील इतर गोष्टी आपण वास्तुशास्त्राप्रमाणे लक्षात घेतो, त्याचप्रमाणे आपलं घरातील देवघर ही देवघराच्या आतील वास्तुशास्त्रानुसार आहे का नाही हे तपासून घेतलं पाहिजे. कारण ज्याप्रमाणे घराला वास्तुशास्त्र असते तसेच देवघराला देखील वास्तुशास्त्र असतं. देवघरामधील कोणत्या देवाच्या मूर्ती कोणत्या पायरीनुसार असाव्यात, पायरीनुसार देवांची मांडणी, कुठल्या मूर्ती कुठल्या साईडला असाव्यात, कोणत्या देवाला कोणत्या बाजूला ठेवावं, दिवा कोणत्या ठिकाणी असावा, नैवेद्य कोणत्या ठिकाणी ठेवावा, देवाच्या फोटो कोणत्या ठिकाणी असाव्यात, मूर्ती कुठल्या ठिकाणी असाव्यात, हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. जसं आपलं देवघर व्यवस्थित स्वच्छ सुंदर आपण ठेवतो, त्याचप्रमाणे आपल्या घरातील देवतांच्या मूर्ती देखील व्यवस्थित दिशेला असाव्यात. सर्वात पहिलं आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आपण दिवा लावताना तो आपण जर तेलाचा दिवा लावत असू तर तो आपल्या डाव्या हाताला लावायचा असतो, आणि जर आपण तुपाचा दिवा लावत असू तर तो आपल्या उजव्या हाताला लावायचा असतो. आपण देवघराच्या समोर बसल्यानंतर आपण सर्वात वरच्या पायरीवर आपल्या घरातील देवालिकांचे जे काही फोटो असतील ते फोटो आपल्या देवघराच्या वरच्या पायरीवर ठेवायचे असतात. त्याचबरोबर मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर आपल्याला आपला मंगल कलश असतो तो आपल्या घरातील देवघरात आपण बसतो त्या समोरच्या डाव्या साईडला आपण कोणत्याही वरच्या पायरीवर खालच्या पायरीवर कोणत्याही पायरीवर ठेवू शकतो, परंतु तो आपण बसतो त्याच्या डाव्याच हाताला असावा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आपल्या घरातील मुख्य मध्यभागी आपल्या इष्टदेवतांची स्थापना करणे. आपले इष्टदेव म्हणजे कोण, तर आपल्या घरातील आपण ज्या देवांची भक्ती करतो, ज्या देवांवर आपली श्रद्धा आहे, आपल्या घरामध्ये नित्य उपासना जास्त मोठ्या प्रमाणात कोणत्या देवाची होती, ते देव म्हणजे आपले इष्टदेव. आपले इष्टदेव आपल्यावर प्रसन्न राहावेत म्हणून आपण आपल्या इष्टदेवांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये सगळ्यात वरच्या पायरीवर मध्यभागी ठेवावी. तर आपल्या घरामध्ये आपल्या ज्या कुळदेवी आणि कुळदेव असतात त्यांची मूर्ती आपण इष्टदेवाच्या डाव्या साईडला कुळदेवीची ठेवावी, म्हणजेच आपल्या उजव्या साईडला, आणि इष्टदेवताची मूर्ती ठेवली त्याच्या उजवीकडे, म्हणजेच आपल्या डाव्या साईडला आपल्या कुळदेवाची मूर्ती ठेवावी. जे काही आपलं दैवत असेल त्यातील कुळदेव आणि कुळदेवी या दोन प्रकारामध्ये देवी आणि देवता असतात. तर त्यामध्ये आपण बसलो तर आपल्या समोर मध्यभागी आपलं इष्टदेव, त्यांच्या इष्टदेवांच्या डावीकडे आपल्याला कुळदेवाची मूर्ती ठेवायची आहे, आणि इष्टदेवाच्या उजवीकडे आपल्याला कुळदेवीची मूर्ती ठेवायची असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याखाली आपल्याला मध्यभागी इष्टदेवांच्या खाली मध्यभागी गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या साईडला म्हणजे आपण बसलोय आपल्या डावीकडे पुरुष देवतांच्या मूर्ती असाव्यात, आणि आपण बसलोय त्या ठिकाणी आपल्या उजव्या हाताला ह्या कुळदेवीच्या मूर्ती असाव्यात. सर्व ज्या काही स्त्री कुलदेवीच्या मूर्ती म्हणजेच स्त्री देवतांच्या मूर्ती आहेत त्या गणपतीच्या डाव्या साईडला ठेवाव्यात, आणि गणपतीच्या उजव्या साईडला पुरुष देवतांच्या मूर्ती ठेवून घ्याव्यात.
त्याचबरोबर आपल्या घरातील श्रीयंत्र आहे ते आपल्या लक्ष्मी मातेसमोर किंवा देवींच्या समोर ठेवावे. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या मंदिरातील दिवा हा आपल्या डाव्या साईडला ठेवायचा असतो आणि नैवेद्य हा मध्यभागी ठेवायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला पायरीनुसार देवाची मांडणी करून घ्यायची असते. तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं माझ्या देवघरामध्ये देवतांची मांडणी करून घेणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला गणपतीचं मध्यभागी पूजन झाल्यानंतर मी माझ्या देवघराच्या सगळ्यात वरच्या पायरीवर देवतांचे फोटो ठेवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मध्यभागी माझे इष्टदेव म्हणजे मी दत्तगुरूंची सेवा करत असते, स्वामींची सेवा करते. त्यामुळे मी इथं दत्तगुरूंची मूर्ती आहे ती मध्यभागी ठेवलेली आहे. आणि दत्तगुरूंच्याच डाव्या साईडला देवता आपली कुलदेवी अंबाबाईची मूर्ती ठेवली आहे. त्याचबरोबर कुलदेव खंडोबाची मूर्ती मी इष्टदेवांच्या शेजारी ठेवली आहे उजव्या हाताला. तसंच खाली गणपतीची मध्यभागी स्थापना करून घेतली आहे. त्यानंतर गणपतीच्या उजव्या हाताला पुरुष देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहे. स्वामींची इथं मूर्ती ठेवली. त्याचबरोबर तर देवांची मांडणी करताना आपल्याला दोन्ही देवांच्या मूर्तीमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे. एकदम चिटकून असे देव ठेवायचे नाही. देवांना हार वगैरे घालायचे आहेत आणि फुलं वगैरे दररोज आपल्याला जशी जमतील तशी वाहायची असतात. त्याचबरोबर देवांच्या समोर आपल्याला पाणी आणि नैवेद्य आहे ते आवर्जून आपल्याला खालच्या पायरीवर ठेवायचे असते. कारण आपल्या घरी आपण देवांचं आवाहन करतो तर त्यांना चहा पाणी विचारल्यासारखं आपल्याला साखर आणि पाणी नैवेद्य जो आपल्याकडं असेल तो गोडाचा नैवेद्य आणि पाणी आपण नक्कीच देवापुढे ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर नैवेद्य म्हणून आपल्या घरामध्ये जे काही बनल ते आपल्या देवी देवतांना दाखवणं गरजेचं असतं. सकाळ संध्याकाळ आपल्याला देवी देवतांना आपल्या घरातील अन्नाचा नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची असते.
तर अशा प्रकारे माझी पूजेची मांडणी झालेली आहे आणि तुम्हाला माहिती देखील सांगून झालेली आहे. तर तुम्हाला माझं देवघर आवडलं असेल आणि देवघरातील मांडणी देखील आवडली असेल, मांडणीमध्ये काही चूक झाली असेल तर अवश्य मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.